सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मॅथमॅटिक्सचा पेपर 2 मार्चला होणार आहे. मग या 2 मार्चला होणाऱ्या मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी 3 टाईपचे विद्यार्थी येतात. पहिल्या टाईपचे म्हणजे ज्यांचा कंप्लीट पूर्ण अभ्यास झालेला आहे मॅथमॅटिक्ससाठी. सेकंड टाईपचे म्हणजे ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे. आणि थर्ड टाईपचे म्हणजे ज्यांचा कंप्लीट अभ्यास झालेला नाही आहे, थोडाफार म्हणजे खूप छोटासा अभ्यास झालेला आहे त्यांचा किंवा अजिबात त्यांचा अभ्यास झालेला नाही, अशा टाईपचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या कोणत्याही टाईपमध्ये येत असाल म्हणजे एकूण काय तुम्ही हे सर्व जे व्हिडिओ पाहतात आता सध्या, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. कारण की तुमच्याकडे आता जेवढा वेळ आहे, खूप कमी वेळ आहे तुमच्याकडे मॅथमॅटिक्सची प्रिपरेशन करण्यासाठी. हा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे 29 फेब्रुवारीला. म्हणजेच तुमच्याकडे 29 फेब्रुवारीचे जेवढे आता तास शिल्लक राहिलेले आहेत, बाकी राहिले आहेत, ते तास त्यासोबतच तुमचा पूर्ण एक दिवस आहे तुम्हाला, तो म्हणजेच की 1 मार्चचा प्रिपरेशन करण्यासाठी. म्हणजे असं समजा तुमच्याकडे आता 1.5 दिवस आहे मॅथमॅटिक्सची प्रिपरेशन करण्यासाठी. ओके, त्या 1.5 दिवसामध्ये आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, जेणेकरून तुम्ही चांगली प्रिपरेशन करून तुमचा बोर्डचा पेपर चांगल्या पद्धतीनं देणार आहात. हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. जशी तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी स्ट्रॅटेजी दिली होती, त्यापेक्षा वेगळ्या टाईपची मॅथमॅटिक्सची स्ट्रॅटेजी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री वेगळ्या टाईपचे पेपर होते आणि मॅथमॅटिक्स हा थोडा वेगळ्या टाईपचा जो आहे क्वेश्चन पेपर असतो, एक सब्जेक्ट आहे. त्यामुळे यासाठी कम्प्लिटली वेगळी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत मी इथं शेअर करणार आहे. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की तुमच्याकडे आता जेवढा वेळ आहे त्याचं तुम्हाला युटिलायझेशन करायचं आहे. युटिलायझेशन म्हणजे त्याचं काय, तुम्हाला त्याचा जो टाईम आहे तो वेस्ट करायचा नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, टाईम वेस्ट तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे. आता तुम्ही म्हणत असाल की दादा तुम्ही एवढे लॉंग व्हिडिओ बनवत आहे, मग हा आमचा टाईम वेस्ट नाही तर काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही 1.5x स्पीडने पहा. आणि पहा, महत्त्वाचं म्हणजे टाईम वेस्ट कसा असणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, कारण की मी तुम्हाला इथं स्ट्रॅटेजी शेअर करत आहे ना, तर यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी शेअर करून स्ट्रॅटेजी पाहून तुमचा पेपर सोडवू शकता ना चांगल्या पद्धतीनं. म्हणून हा तुमचा टाईम वेस्ट नाही आहे, हा तुमचा टाईम इन्व्हेस्ट आहे. तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात आणि त्यामधून काहीतरी घेता आणि पेपरमध्ये तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अशी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया तुमचा टाईम वेस्ट इथं न करता. सर्वात अगोदर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढच्या व्हिडिओज MST CET आणि तुमचे बायोलॉजीचा येणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोणत्याही पेपरचा स्टडी करताना, त्याचा पेपर देताना त्याचा अगोदर पेपर पॅटर्न समजून घेणे महत्त्वाचं असते. आता मला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर पॅटर्न माहिती असेल, बट विद्यार्थी मित्रांनो, सर्वजणांना पेपर पॅटर्न माहिती नसतो. तुम्ही पेपर पॅटर्न माहिती असेल तरीसुद्धा पेपर पॅटर्न पहा. ओके, पुन्हा रिवाईज तुमचं होऊन जाणार आहे. आणि जे विद्यार्थ्यांचं माहिती नाही आहे तर त्यांना तर माहितीच होणार आहे. ठीक आहे, तर चला आपण इथं पेपर पॅटर्न पाहूया. तर पेपर पॅटर्न पाहू शकता, महाराष्ट्र स्टेट बोर्डने ऑफिशियली आपल्याला दिलेला आहे. 2021 पासून सेम पेपर पॅटर्न आहे तुमचा, अजून त्यामध्ये काही चेंज झालेला नाही आहे. ठीक आहे, तर पाहू शकता टोटल तुम्हाला इथं 80 मार्काचा पेपर असतो तुमचा मॅथमॅटिक्सचा. त्यानंतर तुम्हाला 3 तास मिळतात पेपर सोडवण्यासाठी. 2024 आहे, मग 3 तास 10 मिनिटे तुम्हाला इथे मिळणार आहेत पेपर सोडवण्यासाठी, जो की नियम इथं आलेला आहे. 10 मिनिट तुम्हाला शिल्लक मिळणार आहेत. ओके, आता पेपर पॅटर्न पहा सुरुवात कशी होते. तर पेपर पॅटर्नला सुरुवातला तुम्हाला सेक्शन ए असतो. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 असतो, तो म्हणजेच की MCQ. MCQ असतात तुम्हाला 1 to 8 MCQ, म्हणजे टोटल 8 MCQ तुम्हाला यामध्ये विचारले जातात. टोटल 16 मार्क्ससाठी. पाहू शकता, एका MCQला 2 मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. टोटल 16 मार्क, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे मार्क्स तुम्ही स्कोर करू शकता MCQ सॉल्व्ह करून टोटल 16 मार्क्ससाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 येतो तुमचा 1 to 4. ओके, टोटल 4 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात व्हेरी शॉर्ट आन्सरवाले 1 मार्कसाठी. ओके, म्हणजे टोटल 4 मार्क्ससाठी तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सरवाले क्वेश्चन्स असतात. यामध्ये पाहू शकता सेक्शन ए मध्ये टोटल 20 मार्काचा सेक्शन आहे. 16 मार्काचे MCQ आणि 4 मार्कवाले एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचं, म्हणजे एकूण 20 मार्कासाठी तुम्हाला जे आहे इथं सेक्शन ए विचारला जातो. ओके, त्यानंतर सेक्शन बी येतो तुमचा. सेक्शन बी मध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, कोणतेही 8 क्वेश्चन तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे असतात. ओके, क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 पासून शॉर्ट आन्सर 1. 8 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो 8 क्वेश्चन विचारले जातात. टोटल 16 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चनला इथं काय 2 मार्क दिलेले आहेत. ठीक आहे, आणि सेक्शन सी असतो तुमचा
अटेम्प्ट एनी 8 कोणतेही 8 सोडवा. क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 पर्यंत शॉर्ट आन्सर 2. ओके, शॉर्ट आन्सर 2 येतात हे क्वेश्चन. म्हणजे यामध्ये 3 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये टोटल 24 मार्क्ससाठी. ओके, म्हणजे 3 मार्काला एक क्वेश्चन आहे. टोटल 24 मार्कासाठी 8 क्वेश्चन. ओके, 8 × 3 करून पहा 24 मार्क्स होतात. त्यानंतर तुम्हाला सेक्शन डी येतो. सेक्शन डी मध्ये अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 27 टू 34 यामध्ये येते लॉंग आन्सरवाले. त्यामध्ये 4 मार्क एका क्वेश्चनला असतात आणि 20 मार्कासाठी तुम्हाला हे 5 प्रश्न सोडवायचे असतात सेक्शन डी मध्ये. तर अशा पद्धतीचा तुमचा काही इथं पेपर पॅटर्न आहे. आता महत्त्वाचं लक्षात घ्या, जेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा मी पेपर पॅटर्न सांगितला होता त्यामध्ये खाली नोट दिली होती की बाबा न्यूमरिकल प्रॉब्लेम तुम्हाला ईच सेक्शनमध्ये राहणार आहे अशी नोट होती. ओके, आता पहा हा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. मॅथमॅटिक्स म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला न्यूमरिकल असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन न्यूमरिकल म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला कोणता ना कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार, कोणती ना कोणती इतर स्टेप यूज करावी लागणार, त्यामध्ये व्हॅल्यूज टाकावे लागणार आणि त्यामधून तुम्हाला फायनल आन्सर यामध्ये काढावं लागणार. कारण की हा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे, कम्प्लिटली न्यूमरिकल बेस्ड हा तुमचा पेपर आहे. ठीक आहे, तर आता न्यूमरिकल बेस्ड या पेपरसाठी मॅथमॅटिक्ससाठी कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे चला मी तुम्हाला सांगतो. आता पेपर पॅटर्न पाहिला त्यापेक्षाही इम्पॉर्टंट आता पाहायचं आहे ते म्हणजेच की प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्स दिलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरला आपल्याला किती मार्क्स दिलेले आहेत. तर पाहू शकता तुम्हाला इथं टोटल तुमचे जे चॅप्टर्स आहेत, टोटल चॅप्टर 15 चॅप्टर्स आहेत तुम्हाला. ओके, आता यामध्ये 2 पार्ट येतात तुमचे मॅथमॅटिक्सचे, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 आहे तुमचा पाहू शकता मॅथमॅटिकल लॉजिकपासून लिनियर प्रोग्रामिंगपर्यंत. त्यानंतर पार्ट 2 तुमचा डिफरन्सिएशनपासून सुरू होतो, एंड होतो बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, हे टोटल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 15 चॅप्टर्स दिलेले आहेत. तर यामध्ये पाहू शकता चॅप्टर वाईज वेटेज कसं आहे. पार्ट 1चा आपण पाहिलं तर मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्क्ससाठी मार्क विथ ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. मार्क्स विथ ऑप्शन म्हणजे आता तुम्हाला 12 पैकी समजा कोणतेही 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ॲनी 8. ओके, सेक्शन सी असो किंवा सेक्शन बी असो, ॲनी 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत 12 पैकी. म्हणजेच विथ ऑप्शनला जे क्वेश्चन येतात ना तर त्यामध्ये 8 मार्काला इथं तुम्हाला विचारलं जातं मॅथमॅटिकल लॉजिकमधून. त्यानंतर मॅट्रायसेस 6 मार्क्ससाठी, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्क्ससाठी, वेक्टर्स 12 मार्क्ससाठी, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स 6 मार्क्ससाठी, लाईन अँड प्लेन 10 मार्क्ससाठी, लिनियर प्रोग्रामिंग 4 मार्क्ससाठी. तसेच तुम्हाला इथं पार्ट 2 आहे तुमचा मॅथमॅटिक्सचा, डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन याची तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि चॅप्टर वाईज वेटेज तुम्ही पाहू शकता. आता या चॅप्टर वाईज वेटेजचं तुम्हाला इम्पॉर्टन्स काय आहे. ओके, इम्पॉर्टन्स विद्यार्थी मित्रांनो असा आहे कारण की पहा मॅथमॅटिक्स म्हटल्यानंतर यामध्ये सुद्धा आता तुम्ही किती चॅप्टर्स आतापर्यंत केलेले आहे हे महत्त्वाचं ठरते. आता समजा आपण कन्सिडर केलं की जे पहिले 7 चॅप्टर्स आहेत म्हणजे पार्ट 1 आहे तुमचा मॅथमॅटिक्सचा, तर विद्यार्थी मित्रांनो हा इझी आहे कम्पेअर टू पार्ट 2. ओके, म्हणजे पार्ट 2 सोबत आपण पार्ट 1 कम्पेअर केला तर पार्ट 1चे काही म्हणजे मॅक्सिमम असे चॅप्टर्स आहेत तुम्हाला जे की इझी आहेत, जसं की मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन, लिनियर प्रोग्रामिंग हे बऱ्याच जणांना इझी जाते. मी असं म्हणत नाही की बाकीचे चॅप्टर तुम्हाला इझी जात नाही. बऱ्याच जणांना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसुद्धा खूप इझी आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनसुद्धा खूप इझी आहे. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, इंडेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्सिएशन हे सुद्धा तुम्हाला इझी जात असेल. ठीक आहे, आता महत्त्वाचं काय सांगतो लक्षात ठेवा. सर्वात अगोदर तर जे 15 चॅप्टर्स आहेत तुमचे पार्ट 1 आणि पार्ट 2चे, तर त्याचा तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप स्टडी करायचा आहे. कसा स्टडी करायचा आहे पहा. सर्वात अगोदर काय करायचं, तुमचा पार्ट 1 घ्यायचा. जेवढे तुमच्याकडे आता कमी टाईम आहे ना म्हणजे 1 ते 1.5 दिवस, त्यामध्ये काय करायचं हे तुम्हाला मी सांगत आहे. आता ते तुम्ही नोट्ससुद्धा करू शकता. तर पहा पार्ट 1 घ्यायचा तुमचा मॅथमॅटिक्सचा. पार्ट 1 मध्ये 7 चॅप्टर्स आहेत. आता काही विद्यार्थ्यांचे हे 7 पैकी म्हणजे 7 पैकी 7ही चॅप्टर झालेले असतील. काही विद्यार्थ्यांचे 7 पैकी 4 किंवा 5 चॅप्टर तुम्ही कम्प्लिटली केले असतील. काही विद्यार्थ्यांची 6 चॅप्टर झाले असतील. ठीक आहे, आता पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचे जेवढे चॅप्टर्स झालेले असतील ते तुम्हाला परफेक्ट रिव्हिजन त्याची करायची आहे. परफेक्ट रिव्हिजन म्हणजेच काय, आता समजा मॅथमॅटिकल लॉजिक आहे तर मॅथमॅटिकल लॉजिकमधले जेवढे फॉर्म्युलाज आहेत, ओके, जेवढे तुमचे एक्झरसाइजेस आहेत, तर असं
नाही आहे की तुम्हाला टोटली सर्व फॉर्म्युलेचे तुम्हाला प्रॉब्लेम त्यामधून येतील. ओके, बट आतापर्यंत तुम्ही जो स्टडी केला आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधला, तर त्यामधले जे तुम्हाला न्यूमरिकल असतील, क्वेश्चन्स असतील, एक्झरसाइजमधले असतील, सॉल्व्ह प्रॉब्लेम असतील, मिसलेनियसमधले असतील, तर ते तुम्ही त्याची रिव्हिजन करा, त्याची फॉर्म्युला तुम्ही रिवाईज करा, लिहून पाहण्याची प्रॅक्टिस करा. ओके, आणि रिव्हिजन मी तुम्हाला सांगितलं ना, रिव्हिजन म्हणजे क्वेश्चन फक्त वाचायचा नाही, त्याची लिहून पाहण्याची प्रॅक्टिस करा, फॉर्म्युलेज रिवाईज करण्याची, लिहून पाहण्याची प्रॅक्टिस करा, ती अप्लाय करण्याची, ते क्वेश्चनमध्ये प्रॅक्टिस करा. ओके, तेच तुमची खरी रिव्हिजन होत असते. आता मी कोणत्या टॉपिकची रिव्हिजन सांगत आहे तुम्हाला, की आतापर्यंत तुम्ही जो स्टडी केला आहे ना, म्हणजे आता मॅथमॅटिकल लॉजिकमधलं असं नाही की तुम्हाला सर्वच येते म्हणून, पण त्यामधलं तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येतात, जे क्वेश्चन येतात, ते तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज मी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो की कशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमधलं करायचं आहे. ठीक आहे, आता एक छोटीशी तुम्हाला माहिती देतो इथं, ते म्हणजेच की पाहू शकता, तुम्हाला छोटीशी माहिती देतो. तुम्हाला जे डिफिकल्टी लेवल येते ना पेपरची, पाहू शकता डिफिकल्टी लेवल कशा पद्धतीची असते. मॅथमॅटिक्समध्ये जे इझी क्वेश्चन येतात ते 34 मार्क्सचे येतात तुम्हाला 30%, आणि ॲव्हरेज क्वेश्चन्स येतात तुम्हाला 56 मार्क्सचे म्हणजे 50%, आणि डिफिकल्ट येतात 22 मार्क्सचे म्हणजे 20%. विद्यार्थी मित्रांनो, जर स्कोअर करायला गेलं ना 50+30 म्हणजे 80% पेपर तुमचा इझी प्लस ॲव्हरेज मिळून इथं बनत असतो. म्हणजे त्यामध्ये ऑप्शन सहित क्वेश्चन्स असतात ना, मग ऑप्शन सहित क्वेश्चन तुम्ही जर सॉल्व्ह केले म्हणजे इथं पाहू शकता टोटल किती मार्क्सचे 34+56. विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता जवळपास 90 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो 90 मार्क्सचे क्वेश्चन इझी प्लस ॲव्हरेज मिळून मिळतात. म्हणजे डिफिकल्ट जर सोडलं तुम्ही समजा 22 मार्क्स, तर ते नाही सोडवले तरी तुमचे ॲव्हरेजवाले क्वेश्चन्स तुम्ही 90 मार्क्सचे असतात त्यामध्ये. ओके, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, पण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशी डिफिकल्टी लेवल येते मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी, तर स्टडी करणे काही हार्ड नाही. आतापर्यंत जो स्टडी केला असेल त्यामधूनच तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्टडी करायचा आहे. तर प्रत्येक चॅप्टर वाईज कसा स्टडी करायचा, चला मी तुम्हाला डायरेक्टली चॅप्टर्स दाखवतो आणि सांगतो. तर तुम्हाला हे टोटल चॅप्टर्स दिले आहेत तुमचे मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधले. पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, असे टोटल लिनियर प्रोग्रॅमिंगपर्यंत तुम्हाला चॅप्टर्स आहेत. तर पहा पहिल्या चॅप्टरचा स्टडी कसा करायचा मी सांगतो. समजा आता मॅथमॅटिकल लॉजिक आहे. आता मॅथमॅटिकल लॉजिक तुम्ही एकदम सुरुवातपासून तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या ट्युशन क्लासेसमध्ये किंवा कॉलेजमध्ये हाच पहिला चॅप्टर इथं कव्हर केला असेल, तुम्हाला त्यामधलं शिकवलं असेल. आता मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कोणकोणते टॉपिक येतात हे तुम्हाला स्टार्टिंगलाच दिलेलं आहे. ओके, स्टार्टिंगला टोटल 7 टॉपिक्स तुमचे मॅथमॅटिकल लॉजिकमधले येतात. जसं की पहिला आहे तुम्हाला स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, त्यानंतर लॉजिकल कनेक्शन कंपाऊंड स्टेटमेंट्स, लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतात त्याला, कंपाऊंड स्टेटमेंट्स, त्यानंतर ट्रूथ टेबल्स, निगेशन ऑफ स्टेटमेंट्स अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स, त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटोलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिजन्सी. ओके, अशा टाईपचे तुम्हाला काय येतात, क्वेश्चन येतात. आता ज्यांनी हा स्टडी केला असेल त्यांना हे इझी जाते, पण नेहमी लक्षात ठेवा इझी जाते तुम्हाला हे माहिती आहे, बट त्याचं तुम्ही जर रिव्हिजन केलं नाही. आता रिव्हिजन कसली, तर विद्यार्थी मित्रांनो बेसिक जे असते ना, तर बेसिकचीच रिव्हिजन सर्वात महत्त्वाची असते. कारण की समजा आता मी तुम्हाला एक प्रॉब्लेम घेऊन सांगतो. समजा आता तुमचं इथं दिलेलं आहे, समजा जे ट्रूथ व्हॅल्यू वगैरे असतात ना तुमच्या, समजा जे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जे इथं सोल्युशन दिलं आहे, ठीक आहे, हे तुम्हाला सोल्युशन दिलं आहे, आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे पाहू शकता हे तुम्हाला हा ट्रूथ टेबल दिलेला आहे. ठीक आहे, याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. समजा हे ट्रूथ टेबल इथं दिलेलं आहे. हा ट्रूथ टेबल एकदम बेसिक आहे, एवढा बेसिक आहे ना हा, की हे तुम्हाला आठवण असलं तर तुम्ही मोठ्यात मोठा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. कारण की पहा, ट्रूथ टेबल तुम्हाला जो दिलेला आहे तो आहे कंजक्शनचा. आता यामध्ये तुम्हाला जे व्हॅल्यूज दिल्या आहेत, म्हणजे ट्रू ट्रू असेल तर ट्रू अँडमध्ये, किंवा ट्रू फॉल्स असेल तर फॉल्स, किंवा फॉल्स ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स फॉल्स असेल तर ट्रू, हे ज्याने आठवण ठेवलं तो मोठ्यात मोठा प्रॉब्लेमसुद्धा याच्यावरती जो बेस असेल तो सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला समजत आहे का, की जे बेसिक आहे ना तुमचं आतापर्यंत तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही रिवाईज करा, ते तुम्ही समजून घ्या, त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करा जेवढं तुमच्याकडे वेळ आहे त्यामध्ये. कारण की वेळ अशी येते ना विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाता तर हे साधं सिंपलसुद्धा तुम्हाला लक्षात येत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. तर बरेच विद्यार्थी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात असतात, पण ते ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्स तुमचं मार्क्स इथं कट करू शकते. त्यामुळे बेसिक तुम्ही चांगल्या पद्धतीने रिवाईज करून जा, तुम्हाला सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्ही. ठीक आहे,
आता मी असं सुद्धा म्हणत नाही की तुमचा येते तुम्हाला म्हणून हे रिवाईज करण्याचं काम नाही, म्हणजे तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहात म्हणून. असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांनी याची वर्षभर अभ्यास केला आहे, वर्षभर चांगल्या पद्धतीने रिवाईज केलेला आहे. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही या, तुम्ही कॉन्फिडन्समध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सर्व लक्षात राहत असेल, कंजक्शनमधलं, त्यानंतर डिसजंक्शनमधलं, ठीक आहे, त्यानंतर कंडिशनलमधलं, हे सर्व तुम्हाला जर आठवण राहत असेल, तुम्ही इझिली सॉल्व्ह करत असाल, तर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर तुमचा कॉन्फिडन्स आहे, ठीक आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं चांगल्या स्टेजवरती आहात, तरीसुद्धा तुम्ही एक वरती पाहून घ्यायचं, ठीक आहे, काय काय इम्पॉर्टंट आपल्याला इथं आहे म्हणून, ठीक आहे. तर हे तुम्हाला आता मॅथमॅटिकल लॉजिक मी तुम्हाला सांगितलं, तर हे तुम्हाला करायचं आहे. आता हे करायचं आहे म्हणजेच काय, की आतापर्यंत तुम्ही जर हे केलं असेल, ते ट्रूथ व्हॅल्यूचे जे टेबल्स आहेत तुम्हाला, ओके, ट्रूथ टेबल्स दिले आहेत, ते जर आतापर्यंत तुम्ही प्रॉब्लेम त्याचे वर्षभर थोडंफार काही ना काही स्टडी केला असेल, त्याचा ते सॉल्व्ह करून पाहिलं असेल, तर ते तुम्ही रिवाईज करा, ठीक आहे. आता पहा, मॅथमॅटिकल लॉजिकमधला हा एक तुम्हाला काय झाला, टॉपिक झाला, ओके, ट्रूथ टेबलचा. त्यानंतर तुम्हाला इथं पुढे पाहू शकता, पुढे जसं आपण जातो, यामध्ये वेगळ्या टाईपचं येते, ते म्हणजेच की स्टेटमेंट पॅटर्न येतात तुम्हाला, लॉजिकल इक्विव्हॅलन्स येते, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिजन्सी, ठीक आहे. तर आता पहा, हे जे आहे तुम्हाला, ओके, हा जो ट्रूथ टेबल दिलेला आहे, ओके, हा कॉन्टिजन्सीचा दिला आहे, कॉन्ट्रडिक्शन वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं नाही की हा सर्व जणांना येते, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा ट्रूथ टेबल म्हणजे हार्ड पण जात असेल, ओके, म्हणजे वर्षभर तुम्ही याचा हा स्टडी काही केलेला नाही आणि आता वेळेवर म्हणत असाल की जेवढा वेळ आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण हे करायचं, म्हणजे नवीन, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही हा टॉपिक करत आहात, ओके, हाच टॉपिक नाही फक्त, म्हणजे कोणताही समजा मॅथमॅटिकल लॉजिकमधला असला, तर तुम्ही म्हणता की आम्ही हा पहिल्यांदा करतो, म्हणजे आतापर्यंत वर्षभर केला नाही, तर तो तुम्हाला काय हार्ड जाणार आहे. हार्ड म्हणजेच काय, की टाईम कन्झ्युमिंग असणार आहे, त्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे तो प्रॉब्लेम करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी. म्हणून तुम्ही तो डायरेक्टली काय करा, स्किप करा. म्हणजे माझं म्हणणं लक्षात येत आहे का, की मी म्हणत आहे की तुम्ही आतापर्यंत जेवढा स्टडी केला असेल, त्याचं तुम्ही काय करा, रिवाईज करा. कारण की नवीन टॉपिक स्टडी करण्यासाठी तुमचा जो वेळ आहे तो वाया घालवू नका. आता पहा, मी असं म्हणत नाही की नवीन टॉपिक करू नका म्हणून, नवीन टॉपिक तुम्हाला करायचं आहे, पण कधी, जेव्हा तुमचं जे रिव्हिजन असेल चांगल्या पद्धतीचं आतापर्यंत झालेलं असेल, तर त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नवीन टॉपिक तुम्हाला करायचे आहे, जे तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज दिलेलं आहे ना, त्यानुसार म्हणजेच काय, की जे तुम्हाला इझी वाटते त्यामधलं, ओके, ॲव्हरेज वाटते ते तुम्ही करा. त्यासोबत तुम्हाला असं वाटतं की हार्ड प्रॉब्लेमसुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो, एवढा आपला वेळ आहे आपल्याकडे त्याचा स्टडी करून, तर ते तुम्ही करा. बट कधी, आतापर्यंत तुम्ही जो स्टडी केला असेल तो पूर्ण रिव्हिजन केली असेल चांगल्या पद्धतीची रिव्हिजन म्हणजेच काय, की ते तुम्हाला परफेक्ट येते, त्यामधलं कोणतेही प्रॉब्लेम येऊ, म्हणजे समजा आता तुम्हाला टॉटॉलॉजी दिलं, कॉन्ट्रडिक्शन दिलं, कॉन्टिजन्सी दिलं, या 3 टाईपचे प्रॉब्लेम दिले तर तुम्हाला, आणि हे तुमचा स्टडी झाला आहे समजा, तर यामध्ये तुम्हाला परफेक्ट आलं पाहिजे. तुम्ही असं करू नका की फक्त वरती रिवाईज केलं, नंतर यामधला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला येणार नाही, असं करू नका. ते परफेक्ट करा तुम्ही, ठीक आहे. तशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हे मॅथमॅटिकल लॉजिकसाठी करायचं आहे. आता हे फक्त मी मॅथमॅटिकल लॉजिकसाठी सांगत नाही आहे, लक्षात ठेवा. असं तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमधलं, प्रत्येक जो मॅथमॅटिक्सचा तुम्हाला चॅप्टर दिलेला आहे त्यामधलं करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जसं मॅथमॅटिकल लॉजिकसाठी सांगितलं, तसं प्रत्येक चॅप्टरचं फाइंड आउट करायचं, की आतापर्यंत वर्षभर आपण कोणकोणता स्टडी केलेला आहे, ते तुम्ही परफेक्ट करून जा सर्व. त्यानंतर रिव्हिजन ह्याची करून जा परफेक्ट, चांगल्या पद्धतीची, सोप्या टॉपिक्सची आतापर्यंत तुम्ही जे केलेले आहेत. त्यासोबत तुम्हाला वाटत असेल आपल्याकडे वेळ आहे, तर बाकीचे टॉपिकसुद्धा तुम्ही इथं कव्हर करा. आणि जो महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला जो जास्त हार्ड टॉपिक जात असेल, ठीक आहे, जो तुमचा टॉपिक वीक असेल, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फायनल ॲन्सर येण्यामध्ये काही प्रॉब्लेम जात असेल, त्यामध्ये काही सोल्युशन तुम्हाला पाहिजे असेल, तर त्याच्यावरती थोडा जास्त टाईम देऊन तुम्ही त्यामध्ये फोकस करू शकता, ओके. कारण की जास्त मार्क्ससाठी जर तो क्वेश्चन असेल, तर त्यामध्ये तुम्ही चांगला स्टडी करू शकता. आता हे फक्त मॅथमॅटिकल लॉजिक वगैरे सर्व चॅप्टरसाठी झालं. त्यानंतर जो तुमचा पार्ट 2 आहे, ठीक आहे, पार्ट 2 बद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि पहा, जसं की ॲज कम्पेअर टू पार्ट 1 हा तुम्हाला इझी जातो पार्ट 2 पेक्षा, म्हणून तुम्हाला यामध्ये जे सोपे चॅप्टर्स वाटतात ते तुम्ही इथं करून जा. त्यानंतर तुमचा पार्ट 2 आहे मॅथमॅटिक्सचा हा वाला. पार्ट 2 मध्ये तुम्हाला पाहू शकता, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हज, इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन्स, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स, बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स, हे चॅप्टर तुम्हाला इथे दिले आहेत फ्रॉम 1 to 8, ओके. 8 चॅप्टर तुम्हाला यामध्ये आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा पार्ट 2 म्हटल्यानंतर मॅक्सिमम विद्यार्थ्यांना भारी जाते. का भारी जाते? कारण की त्यामध्ये असते विद्यार्थी मित्रांनो डिफरन्सिएशन, त्यानंतर असते त्यामध्ये इंटिग्रेशन, ओके, डेफिनेट इंटिग्रेशन, ओके, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. आता मी तुम्हाला सांगतो,
हा पार्ट जो आहे ना मॅक्सिमम विद्यार्थ्यांना भारी जाते. आता यामध्ये काय करायचं मग, मी तुम्हाला जसं सांगितलं पार्ट 1 तुम्ही परफेक्ट करून जा. ठीक आहे, पार्ट 1 मधले मॅक्सिमम चॅप्टर्स तुम्ही पहा की कोणकोणते येतात आणि ते तुम्ही परफेक्ट करून जा. जसं तुम्ही पार्ट 1 परफेक्ट करता, कारण की तुम्हाला हा क्वेश्चन एक कॉम्बिनेशन मधून येते, म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 मिळून येते ना तुम्हाला, तर त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाहीये. यामध्ये कसं करायचं की तुम्हाला ऑप्शनमध्ये क्वेश्चन्स येतात ना, ॲनी 8 सोडवा, ॲनी 5 सोडवा म्हणून सेक्शन डी मध्ये सुद्धा ॲनी 5 सोडवायचे असतात. तर यामध्ये ऑप्शन येतात तुम्हाला. हा तुमचा एक बेनिफिट आहे. कसा बेनिफिट आहे तर पहा, समजा आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशनपेक्षा डिफरन्सिएशन तुम्हाला सोपी आहे. ओके, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना येत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डिफरन्सिएशन जे टॉपिक तुम्हाला येतात त्यामध्ये परफेक्ट करून जा. त्यासोबत आता जर तुम्हाला समजा हे जे लास्टवाले टॉपिक्स आहेत, समजा बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन, ओके, बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, डिफरन्शिएशन इक्वेशन्स, हे तुम्हाला काही जणांना सोपी जात असेल ॲज कम्पेअर टू द इंटिग्रेशन. ठीक आहे, इंटिग्रेशनच्या कम्पेअरनुसार हे तुम्हाला इझी जात असेल, तर हे तुम्ही चॅप्टर्स करायचे आहेत. ओके, आता काय करायचं माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे इंटिग्रेशनवाले चॅप्टर्स आहेत, मला माहिती आहे तुमचे कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हे भारी जाते का. ओके, जे इंटिग्रेशन आहे ना तुमचं ते भारी जाते का, कारण की मी सुद्धा त्या फेजमधून गेलो 12वीमध्ये. इंटिग्रेशन मला थोडंफार हार्ड जातच होतं. ठीक आहे, त्यामधले फॉर्म्युलेज यूज करायचे, कुठं कोणता फॉर्म्युला यूज करायचा, नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, पुढे यामध्ये कोणती व्हॅल्यू चेंज होणार आहे, हे खूप म्हणजे क्रिटिकल वाटते. ठीक आहे, मला पण क्रिटिकल वाटत होतं. ठीक आहे, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला सुद्धा क्रिटिकल वाटत असेल तर तुम्ही एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, हे डायरेक्टली तुम्ही काय करा, स्किप करा. ओके, आता डायरेक्टली स्किप करा म्हणजेच काय, पूर्ण स्किप नका करू. त्यामधलं तुम्हाला जे येते, जे तुम्हाला सोपी वाटते, ज्यामध्ये तुम्ही इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, सोपी बेसिक फॉर्म्युलाज यूज करून, तर ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, जसे तुम्ही ते सॉल्व्ह करता त्यामध्ये तुमचा एक कॉन्फिडन्स थोडाफार तर तुम्हाला येतो किंवा हां, थोडंफार आपल्याला काही ना काही त्यामधलं येते, म्हणजे या रिलेटेड तुम्हाला एखादा क्वेश्चन म्हणजे येणारच आहे, तर तो आला तर त्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला यूज करून काही ना काहीतरी लिहू शकता. ठीक आहे, तशा पद्धतीने तुम्हाला इंटिग्रेशनचं स्किप करू शकता. ठीक आहे, हे फक्त मी इंटिग्रेशन बाबत सांगत नाही आहे. जो चॅप्टर तुम्हाला खूप वाटतो ना, खूप हार्ड आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही स्किप करू शकता, पण स्किप डायरेक्टली पूर्ण नाही करायचा. त्यामधलं जे तुम्हाला सोपी वाटते, इझी वाटते, ते तुम्ही करूनच जायचं. आता काही विद्यार्थी असे असतील की दादा आम्हाला तर सर्वच चॅप्टर हार्ड जातात, आम्ही सर्व स्किप करायची का. विद्यार्थी मित्रांनो, मग आता तुम्ही म्हणजे विचार करू शकता की तुम्ही तुमचं जे होतं ते इथं सायन्स तुम्ही घेतलेलं होतं आणि वर्षभर जर तुम्ही काही स्टडी केला नसेल तर त्याला काही इथं अर्थ नाही आहे, उपयोग नाही आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुमचा काही ना काही थोडाफार तरी स्टडी यामध्ये पाहिजेच, तुम्हाला काही ना काही यामध्ये यायलाच पाहिजे. आणि जर येत नसेल तर एकच इथं उपाय आहे, MCQ परफेक्ट करून जा, त्यानंतर 1 मार्कवाले क्वेश्चन इथं परफेक्ट करून जा, तुमचा पेपर तुम्ही चांगला सोडवू शकता. ठीक आहे, आता महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की ज्यांचा कंप्लीट स्टडी झालेला आहे तर त्यांनी इंटिग्रेशन वगैरे हे तर त्यांना सोपीच जाते, मला माहिती आहे. ओके, त्यांना काही एवढं हार्ड जात नाही, कारण की बरेच विद्यार्थी JEEची प्रिपरेशन करतात, MST CETची प्रिपरेशन करतात, तर त्यांची जे प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी असते, इंटिग्रेशन, डिफरन्सिएशन, ओके, जे सुद्धा चॅप्टर असेल ते चांगल्या पद्धतीचे असते, त्यामध्ये त्यांचा चांगला अभ्यास झालेला असतो, प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतात. त्यामुळे हे तुम्ही स्किप करायचं नाही. ज्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला आहे, चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा, चांगलं रिव्हिजन याचं करायचं, बेसिक पूर्ण रिव्हिजन करायचं. जसं मॅथमॅटिकल लॉजिकसाठी सांगितलं तसं हे डिफरन्सिएशन, ओके, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, इनडिफिनिट इंटिग्रेशन, डेफिनिट इंटिग्रेशन, याचे पूर्ण बेसिक फॉर्म्युलेज रिवाईज करा, बेसिक फॉर्म्युलेज प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पहा. ठीक आहे, तर हे आता ज्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला आणि थोडंफार त्यामधलं येते तर ते थोडंफारच तेवढं करा तुम्ही, जास्त हार्डच्या नादी लागू नका, त्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 मॅथमॅटिक्सचा स्टडी करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टडी करून पेपर देऊ शकता. आता महत्त्वाचं म्हणजेच काय की एक काम करायचं, तुम्ही एक पेपर घ्यायचा तुम्ही, मॉडेल क्वेश्चन पेपर. ठीक आहे, किंवा आपल्याला जे आहे 2018, ठीक आहे, 2018 ते 2023 पर्यंतचे क्वेश्चन पेपर मी प्रोव्हाइड केलेले आहेत आपल्या ॲपमध्ये. ओके, जसं IMP क्वेश्चन दिले आहेत ना ॲपमध्ये, जसे की मॅथमॅटिक्सचे, तसेच तुम्हाला इथं 2018 ते 2023चे क्वेश्चन पेपर एकदम फ्रीमध्ये दिले आहेत. मी ॲपमध्ये जायचं, ॲप डाउनलोड करायचं, ॲप डाउनलोडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप जसे डाउनलोड करता त्यामध्ये तुम्हाला दिसते जे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन पेपर आहेत, तुम्हाला फ्री मटेरियल असं ऑप्शन मिळते ॲपमध्ये. ओके, फ्री मटेरियल ऑप्शनवरती तुम्हाला इथं
मिळणार आहेत सर्व क्वेश्चन पेपर एकदम फ्रीमध्ये. त्यामधून एका क्वेश्चन पेपरची तुम्हाला इथं प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस म्हणजेच काय, जे तुमचे 3 तास 10 मिनिट आहेत, 3 तास 10 मिनिटाचा वेळ लावायचा आणि त्यामध्ये पूर्ण पेपर सॉल्व्ह करून पाहायचा. तुम्हाला त्यामधलं काय काय येते, कोणकोणत्या टॉपिकवरती येते, हे सर्व तुम्हाला समजून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माझी स्ट्रॅटेजी मी शेअर केली तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी कशा पद्धतीने करायचं आहे म्हणून. याचा यूज करून तुम्ही नक्की चांगली प्रिपरेशन करा आणि मॅथमॅटिक्सचा पेपर एकदम चांगल्या पद्धतीने द्या. हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.